नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण। मस्साजोगमध्ये नागरिकांचा कॅन्डल मार्च। संतप्त ग्रामस्थांकडून आरोपींना फाशी देण्याची मागणी। संपूर्ण गावात आक्रोश। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर 2 महिन्यात आंदोलन करणार। वाल्मिक कराडला जामीन मिळाल्यास महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा। माझी नार्को टेस्ट करा असं धनंजय मुंडेच छातीठोकपणे म्हणाले। जरांगेंनी नार्को टेस्टसाठी जसा अर्ज केला तसा मुंडेंनीही करायला हवा, सुरेश धस यांचं वक्तव्य। अवैध दारूवर आळा घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख। अधिवेशनात अभिमन्यू पवारांचं वक्तव्य। तर प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहिणींना आणू नका, नाहीतर घरी बसावं लागेल। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। फडणवीसांनी भाजप आमदाराला झापलं। महापालिका निवडणुका सोमवार किंवा मंगळवारी तारीख त्याची जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनानंतर बीएमसीसाठी महायुतीत जागा वाटप। मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजपा ठाम, सूत्रांची माहिती। शिंदेगड कडीपत्त्यासारखा भाजपा त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो। दोन्हीही शिवसेनेत भांडणं लावून भाजपा मजा बघतो। उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। फडणवीस हुडी घालून भेटायचे तेव्हा विरोधकांना हुडहुडी भरायची शिंदेंचा टोला। तर फडणवीस आणि माझी मैत्री घट्ट, कुणी कितीही विचार केला तरी आमची मैत्री तुटणार नाही। दुराव्याच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंची शेरोशाही। दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 8वी अटक। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला परिसरातून डॉक्टर बिलाल नसीर मुल्ला याला एनआयएनं ताब्यात घेतलेला आहे। आरोपी उमरला आश्रय देण्यासह हल्ल्याशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा बिलालवर ठपका। तर आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता। त्यामध्ये काय काय घडलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंकडून सभागृहात खडाजंगी जी आहे ती मुंडेंवरून झालेली आहे। भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटकेंची लक्षवेधी होती। मुंडे समर्थकांकडून धमकीचा फोन येत असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला। निलंबनाची मागणी करण्यात येते। एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्यावर धमकी येणं ही गंभीर बाब आहे। प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। तुकाराम मुंडेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागून वस्तुस्थिती सभागृहात मांडली जाईल, फडणवीसांकडून स्पष्ट। प्रवीण दरेकरांकडून विधान परिषदेत सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव। निवडणुकीच्या प्रचारावेळी सभागृहाबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं हक्कभंग दाखल। सूर्यकांत मोरेंची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करावी। सूर्यकांत मोरेंवर चौकशी करून गुन्हा दाखल करा, उपसभापती नीलम गोरेंचे आदेश। दरेकरांच्या हक्कभंग प्रस्तावाला अनिल परबांचं समर्थन। संबंधित प्रकाराच्या पक्षविरहित निषेध केला पाहिजे, परब यांची प्रतिक्रिया। तर राजकारणात पदाची गरिमा न पाहता बोलायला लागलेत, चुकीची वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत नाही, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। अनिल परब यांच्याकडून उदय सामंतांचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख। भाडोत्री मंत्री उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी आमदारांकडून आक्षेप। सभापतींनी भाडोत्री मंत्री शब्द पटलावरून हटवला। हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या बैठकीत कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावरती चर्चा। हापूसच्या जीआय मानांकनावरती सरकार ठाम भूमिका घेईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेपेक्षा महिला सुरक्षा जास्त महत्वाची। फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचा ज्योती गायकवाड यांच्याकडून मुद्दा उपस्थित। तर सर्व गोष्टी लाडकी बहीण योजनेशी जोडणं अयोग्य, ज्योती गायकवाडांच्या निवेदनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत। गोपाल बदनेनं फसवणूक, शारीरिक शोषण केल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे। फडणवीसांची माहिती। सर्व आरोपींवर कठोर कारवाई होईल, फडणवीसांची माहिती। सोयाबीन खरेदीचे निकष कठोर केल्यानं शेतकऱ्यांवर खासगी बाजारपेठेत विक्रीची वेळ। अधिवेशनात मुद्दा मांडत आमदार श्रीजया चव्हाणांकडून सोयाबीनच्या शासकीय खरेदीचे निकष शिथिल करण्याची मागणी। तर सध्या कॅश बॉम्ब संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे तो अंबादास दानवेंनी ट्विट केलेला होता आणि त्यानंतर विरोधकांनी हल्लाबोल केला। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया।
अंबादास दानवेंकडून शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ ट्विट करत सरकारला सवाल, सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके, जनतेला सांगा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आमदार कोण, पैशाच्या गड्ड्यांसह काय करत आहेत, दानवेंकडून व्हिडिओ पोस्ट करत नाव न घेतात। ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ केलेला मानहानीचा दावा दाखल करणार, दानवेंचा बोलवता धनी रायगडवासी असेल, सत्यता असल्यास राजीनामा देईन, महेंद्र दळवींचं दानवेंना आव्हान। मी कुणाचा राजीनामा मागितला नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट, तर व्यक्तीला ओळखतं म्हणूनच व्हिडिओ ट्विट केला, दानवेंचं विधान। व्हिडिओमध्ये पैसे समोर असलेल्या व्यक्तीचा चेहरा का नाही दाखवला, प्रसिद्धीसाठी सर्व सुरू, दळवींचं आव्हान अंबादास दानवेंनी स्वीकारलं। प्रदत गोगावलेंची प्रतिक्रिया, तर राष्ट्रवादीच्या रूपानं आणि रायगडमध्ये तटकरेंच्या रूपानं आम्ही घरात शत्रू पाळून ठेवलाय, महेंद्र थोरवेंची राष्ट्रवादीवर टीका। अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील, अंबादास दानवेंची ट्विट केलेल्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। कर्जतच्या फार्म हाऊसवरती जा, किती कॅश गाडून ठेवली आहे कळेल, कॅश बाबतचे आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार करतायत हे आश्चर्य, कर्जतच्या फार्म हाऊसवरती सर्च ऑपरेशन केल्यास पळापळ होईल, नितेश राणेंचा आरोप। व्हिडिओतील नोटा कुठून आल्या, काळा पैसा बाहेर येतोय, दानवेंनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर भास्कर जाधवांची टीका। एखादा नेता अडकला की फडणवीस त्याला कॅबिनमध्ये बोलवतात, वाचवण्याचं आश्वासन देतात, रोहित पवारांचा आरोप, 2028 पर्यंत शिंदेची शिवसेना आणि दादांच्या पक्षातील अनेक जण भाजपामध्ये जाणार, रोहित पवारांचा दावा।